हॅलो एव्हरीवन. तर आज सॅटर्डे होता आणि आम्हाला जायचं होतं माझ्या भावाच्या मुलाच्या वाढदिवसासाठी. तर सकाळी सकाळी मस्तपैकी छान असं रेडी होऊन साडी वगैरे घालून आम्ही निघालो आमच्या त्या बड्डेसाठी जाण्यासाठी. तर मग आम्ही जाता जाता आम्हाला भूक लागली होती, सो नाश्ता करायचा होता म्हणून तिथे जवळच एक हॉटेल होतं, तिथे आम्ही थांबलो आणि तिथे ही श्री विठ्ठलांची मूर्ती बघून अतिशय प्रसन्न वाटलं आणि आम्ही साऊथ इंडियनमध्येच डोसा आणि उत्तप्पा असं मागवलेलं. तर छानपैकी नाश्ता भरपेट झाल्यावर आम्ही मस्तपैकी चहा घेतला. तिथे हे आजोबा भेटले, तर आधी सारखीच त्यांना जाऊन जय हरी विठ्ठल करत होती. त्यांनी इतका छान सुंदर पोवाडा गायला. आणि इतकं सुंदर वाटलं इतक्या दिवसांनी असं काहीतरी ऐकून, तर मनही प्रसन्न झालं ते ऐकून. नंतर अधिष्ठाने त्यांचा बाप्पा केला आणि मग आम्ही जरासा तिथे छोटा असा टाईम स्पेंड करून चहा वगैरे घेऊन बिल वगैरे पे करून जायला निघालो ते पुढे वाढदिवसाच्या ठिकाणी. तर जाता जाता इतकं सुंदर वातावरण होतं, अगदी पावसाचं वातावरण होतं, पण आम्हाला तसा खास पाऊस असा लगेच लागला नाही. तर छान आम्ही चाललो होतो आणि ह्या बाळाचा तो वाढदिवस होता आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला काही वेळातच पोहोचलो. तिथे इतकं छान ॲम्बियन्स होता, खूप काहीतरी युनिक वाटलेलं मला काही गोष्टी. तर मी छान ते असे कॅप्चर करून घेत होते आणि नंतर मग आम्ही मध्ये जायला निघालो. आम्हाला उशीरच झालेला, बाळाचं नामकरण देखील होतं, तर तो प्रोग्राम होऊन गेला होता, पण बड्डेसाठी आम्ही पोहोचलो होतो. तर बड्डेचं केक कटिंग चालू होतं आणि आमची हजेरी लागली त्या प्रोग्रामसाठी. आणि तिथे पोहोचल्या आम्हाला इतकं सुंदर, इतकं ऑसम, इतकं टेस्टी असं स्टार्टर भेटलं. मग आम्ही जरा निवांत बसलो. तोपर्यंत अधिष्ठा मॅडमची गडबड सुरूच झाली आणि आम्ही स्टेजवरती गेलो. तिथे माझ्या एका भाच्याने इतकं सुंदर चित्र काढलं होतं, त्या बाळाचं स्केचिंग काढलं होतं अर्थात, आणि खूप सुंदरच वाटत होतं ते खरंच. तर मग आम्ही इथे माझ्या लेकीसाठी मी एक नवीन चप्पल घेतली होती, ती घालून ती जरा स्टाईल मारत होती, पण तिला चालायला जरा अवघड जात होतं. मग आजोबा जेवण करत होते तोपर्यंत आम्ही त्यांना विचारून आलो काय हवं आहे तुम्हाला, काय नको म्हणून. आणि बाहेर गार्डनमध्ये जाऊन मस्तपैकी छान फोटोज काढून आलो. तिथे अधिष्ठाची अशी मस्ती चालू होती, जरा चालताना तिला नवीन चप्पलेमुळे त्रास होत होता, तर तिच्या बाबांनी ती चप्पल काढून घेतली आणि मग आमच्या मॅडम अशा पळायला लागल्या. जिथे बाळ दिसेल, जिथे तिच्या वयाची थोडी आजूबाजूची पोरं दिसेल, त्या सगळ्यांसोबत जाऊन तिला मस्ती करायची असती. दीदीला तर जाऊन मला मिठीतच घे म्हणत होती सारखी. आणि मग नंतर आम्ही जरा 1-2 फोटोज काढले, छानपैकी जेवण केलं. स्टार्टरनेच आमचा एंडर देखील झाला. तर छानपैकी असं जेवण करून सगळ्यांची जरा गप्पा गोष्टी करत करत आम्ही छान फोटोज काढले, व्हिडिओज काढले. माझे मामा मंडळी होते सगळे, तर त्यांच्यासोबत देखील आम्ही फोटोज काढले मस्त. आणि असा सुंदररित्या कार्यक्रम संपून आम्ही घरी जायला निघालो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.